मालवण बाजारपेठेतील निलेश चव्हाण यांच्या दिलखुश सलून दुकानाला अज्ञात व्यक्तीने डिझेल आणि पेट्रोल ओतून आग लावल्यानं संपूर्ण दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं। त्यामुळे सुमारे 3 ते 4 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। ही घटना सोमवारी रात्री उशिराच्या सुमारास घडल्याची शक्यता वर्तवण्यात येते। या प्रकरणी निलेश चव्हाण यांनी मालवण पोलिसात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे। या घटनेमुळे निलेश चव्हाण यांचा पूर्ण व्यवसाय अडचणीत सापडलाय। चव्हाण कुटुंबाचा उदरनिर्वाह सलून व्यवसायावर अवलंबून होता। या घटनेमुळे चव्हाण कुटुंबाला मोठा धक्का बसलाय। रात्री उशिरा आग लागण्याची घटना समजताच नगरपालिकेच्या बुलेट अग्निशामक बंबामार्फत आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र डिझेल आणि पेट्रोल दुकानावर ओतल्यानं संपूर्ण दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं होतं। दुकानाच्या परिसरात डिझेल आणि पेट्रोल ओतल्याचं स्पष्टपणे दिसून येत होतं। त्यामुळे अज्ञाताविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केलाय।